पोषण आहार कामगार संघटना ही गेल्या अनेक वर्षापासून संघर्ष करते आणि सुरुवातीपासून 4 आण्यापासून तर आपण 2500पर्यंत संघटनेने लढून आपले प्रश्न सोडलेले आहेत। परंतु आपल्या 2500मध्ये कुठल्याही प्रकारचे आपले काही घर चालत नाही किंवा आपले काही प्रश्न सुटत नाही। घरगुती कामामध्ये सुद्धा आपल्याला घर व्यवस्थित चालवण्याचे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी 2500मध्ये होत नाही आणि म्हणून CITUने निर्णय घेतलेला आहे का सर्व शालेय पोषण आहार कामगारांना किमान 26,000 रुपये वेतन मिळालं पाहिजे। त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण सर्वांना कायमस्वरूपी करण्यात आलं पाहिजे। त्याचप्रमाणे त्यांना पोषक सुद्धा दिला गेला पाहिजे। अशा प्रकारच्या आपल्या मागण्या पूर्ण महाराष्ट्रभर आपण CITUच्या वतीने मागत असतो। परंतु हे सरकार गेंड्याचं सरकार हे आपलं काही ऐकायला तयार नाहीये। म्हणून आपण गेल्या वर्षी आंदोलन करून त्या सरकारने 1,000 रुपयाची वाढ केली अशी जाहीर केली असताना सुद्धा त्यांनी आपल्याला अद्यापपर्यंत दिलेलं नाहीये। आणि म्हणून मला सांगायचं आहे की आपण सर्वांनी एकाजुटीने एका विचाराने संघर्षामध्ये उतरलं पाहिजे। कारण त्या सरकारला कुठल्याही प्रकारची आपली काळजी नाही। सरकारला फक्त फुकट काम करून घेण्याची सवय लागलेली आहे आणि म्हणून आपला CITUचा दणका दाखवण्यासाठी आपण सर्वांनी आपले एकजूट एक विचार एक संघटन मजबूत करून आपण मालेगाव या ठिकाणी आपल्या शिक्षण मंत्री जे आहेत त्यांच्या घरावरती आपण मोर्चा काढण्याचं नियोजन केलेलं आहे। या मोर्चामध्ये प्रत्येक तालुक्यातून सर्व कामगारांनी आलं पाहिजे कारण हे सरकार असं सहज ऐकायला तयार नाहीये आणि म्हणून त्याला जागी करण्यासाठी आपण CITUच्या वतीने पूर्ण राज्यभर या त्यांच्या घरावरती मोर्चा काढण्याचं ठरवलेलं आहे। तेव्हा मला असं वाटतं की आपण सर्व कामगारांनी जिल्ह्यातील 8 तालुक्यातील कामगारांनी या मोर्चामध्ये सामील होण्यासाठी आपण 14 तारखेला रेल्वे स्टेशन या ठिकाणी सर्वांनी उपस्थित राहायचं आहे। कारण त्या ठिकाणी आपल्याला सर्वांना घेऊन जायचं आहे। कारण आपण जोपर्यंत सरकारला जागी करत नाही तोपर्यंत सरकार आपले प्रश्न सोडवण्यासाठी तयार नाही। इतर लोकांना सहज पैसे दिले जातात। आपल्या प्रत्येक ठिकाणी गुंडगिरी दादागिरी करण्याचं काम सरकार करत आहे। परंतु आपण जिथं मेहनत करतो खऱ्या अर्थानं एक कुपोषित मुलांना चांगलं बनवण्याचं काम करतो अशा काम करणाऱ्या कामगारांच्यासाठी आपल्या सरकार हे काही पाहायला तयार नाहीये। आणि म्हणून येणाऱ्या 15 तारखेला आपण आपल्या शिक्षण मंत्र्यांच्या घरावरती मोर्चा काढण्यासाठी जालन्यामधून किमान आपण 1500 ते 2000 लोक घेऊन जायचं ठरवलेलं आहे। तेव्हा तुम्ही सर्वांनी आपल्या 14 तारखेला रेल्वे स्टेशनला यायचंय, 15 तारखेला आपल्याला शिक्षण मंत्र्यांच्या घरी जायचंय आणि त्या ठिकाणी आपल्याला जोपर्यंत आपले प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन करायचंय एवढं मी आव्हान करतो आणि आपण सर्वांनी याल अशी मी सर्वांना विनंती CITUच्या वतीने विनंती करतो।